आज मी तुमच्याशी अशा घटनेबद्दल बोलणार आहे, जी फक्त एका साधी घटना नाही, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात असलेली वेदना, राग, आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून अन्नधान्य, धान्याची पोते आणि इतर वस्तूंचा टेम्पो पाठवला. पण आश्चर्य म्हणजे त्या मदतीला स्वीकारणं ऐवजी शेतकऱ्यांनी तो टेम्पो परत पाठवून दिला. यामागे फक्त मदत नको असा हट्ट नव्हता. पण आपण सगळे जाणतो, की महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून अतिवृष्टी, पूर, नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. लाखो हेक्टरवर उभं पीक वाहून गेलं आहे. गोठ्यातील जनावरे दगावली आहे. शेतकऱ्यांच्या घरातले धान्याचे पोते, घरातील भांडी, कुंडी, कपडे सगळं काही पाण्यात गेलं. एखाद्याचं आयुष्यभराचं कष्टाचं घर काही मिनिटात कोसळलं. हे केवळ आकडेवारीची गोष्ट नाहीये. हा प्रत्येक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकरी म्हणजे या देशाचा कणा आणि दुर्दैवाने हा कणा सतत तुटत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यांनी प्रशासनाला आदेश दिला, पूरग्रस्त भागात मदत पोहोचवली पाहिजे. त्या अंतर्गत अन्नधान्याचे पोते, तांदूळ, डाळ, गहू चे पॅकेट्स आणि अन्य मदती साहित्य एका टेम्पोतून गावाकडं पाठवण्यात आलं. पहिल्या दृष्टीला पाहिलं की तर हे अगदी चांगलं पाऊल वाटलं, असं वाटतं. कारण संकटाच्या काळात कोणालाही मदत लागतेच. मग प्रश्न पडतो, शेतकऱ्यांनी ही मदत का नाकारली? शेतकऱ्यांनी टेम्पो परत का पाठवून दिला? यामागं एकच मोठं कारण आहे, आत्मसन्मान. त्यांना वाटलं की ही मदत खरी मदत नाही, तर पब्लिसिटी स्टंट आहे. फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी ही मदत दाखवली जात आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी म्हणाले, "आम्हाला भिकाचं पोतं नकोय. आमचं पीक वाचवण्यासाठी, आमच्या नुकसानाचं खरं मूल्य मिळण्यासाठी पाऊले उचला. आम्हाला डाळ-भाताच्या टोपल्या नकोयत. आमच्या हाताला रोजगार द्या. आमचं कर्ज माफ करा. विम्याचे पैसे वेळेवर द्या. हीच खरी मदत आहे." हे ऐकून मन सुन्न होतं. पण हेच शेतकऱ्यांचा स्वाभिमान आहे. या घटनेनंतर लगेच राजकीय वारे वाहू लागले. विरोधक म्हणाले, शेतकऱ्यांनी मदत नाकारली म्हणजे शिंदे सरकार विरोधात असंतोष आहे. समर्थक म्हणाले, काही लोक मुद्दाम मदत नाकारायला प्रवृत्त करत आहे. काहींनी तर हेही म्हटलं, की मदत पोहोचवलीच नाही, फक्त फोटोसाठी दाखवली. सत्य काय आहे? सत्य हे आहे, की शेतकऱ्यांचा संताप खरा आहे. कारण वर्षानुवर्ष तेच पाहत आहेत, की आश्वासनं मिळतात, पण अंमलबजावणी होत नाही. नुकसानाचे पंचनामे होते, पण पैसे खात्यात कधीच मिळत नाहीत. सरकार बदलतं, पण शेतकऱ्यांचं दुःख मात्र जशास तसं राहतं. मित्रांनो, खरी समस्या मदत नाही. समस्या आहे व्यवस्थेतील अपयश. मदत म्हणजे फक्त पोते देणे नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणे. तर काही नेत्यांना मदत मिळते, तर शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. कारण अडचणीच्या काळात फोटो असले, काही असलं, तरी ती मदत मदत असते. तर काहींनी पब्लिसिटीसाठी आणि लवकरच निवडणूक लागणार आहे, त्यासाठी एकनाथ शिंदे यांचा स्टंट आहे, असं देखील बोललं जात आहे. पण एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं, की जे लोकं घरात बसून बोलतात, त्यांनी स्वतः मदत करावी आणि मग बोलावं. तर सरकारकडून जवळ-जवळ 2,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आले आहे. 3 मंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकत आहे. या संपूर्ण भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.